नवी मुंबईत शिक्षणावर तापलं राजकारण, मराठी माध्यमाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह, विजय चौगुलेंचा आंदोलनाचा इशारा। नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण रूपांतरण धोरणावरून सध्या मोठा राजकीय वाद निर्माण झालेला आहे। या धोरणाविरोधात विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। महापालिका मुख्यालयामध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चौगुले यांनी प्रशासनाच्या या धोरणावर तीव्र आक्षेप घेतला। महापालिकेच्या शाळांचे खाजगीकरण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले। तसेच हा निर्णय मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला। या पार्श्वभूमीवर हा वाद केवळ न्यायालयीन पातळीवर मर्यादित न राहता आता राजकीय पातळीवरही चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान महानगरपालिकेच्या मराठी माध्यमातील शाळांबाबत प्रस्तावित बदलांमुळे हा वाद अधिक तीव्र झालेला आहे। नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत सुमारे 80 मराठी शाळा असून त्यामध्ये जवळपास 60,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या नव्या धोरणामुळे मराठी माध्यमाच्या शिक्षणावर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे। यावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून मराठी भाषेच्या अस्तित्वावर गदा येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे। चौगुले यांनी या निर्णयाला ठाम विरोध दर्शवत मराठी शिक्षण वाचवण्यासाठी लढा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे।